वनस्तर पुढे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते थँक्यू स्वागत करायचं त्यांच्या शब्द सुनावण्यानुसार मी गोरडे यांना विनंती करतो. सर्वांना माझा नमस्कार. पहा केंद्राच्या वतीने सर्वांचे स्वागत. आज हे आपण तालुका आरोग्य महाआरोग्य शिबिर ठेवलंय. या शिबिराचा उद्देश एवढाच आहे की तज्ञ डॉक्टर आपल्याला कसं आहे की तालुक्याला किंवा जिल्ह्याला जावं लागतं, तर आज आपण सगळे तज्ञ डॉक्टर या शिबिरामध्ये बोलवले आहेत. स्त्रीरोग तज्ञ, मुख कर्करोग, तोंडाचा कर्करोग असेल त्याचे, गर्भाशय कर्करोग त्याचे डॉक्टर आहेत. अस्थिरोग तज्ञ डॉक्टर वैभव गुर्डे यांचं कल्याणला मोठं हॉस्पिटल आहे, वैभव स्पेशालिटी हॉस्पिटल, ते डॉक्टर उपस्थित आहेत. नंतर मेंदूचे डॉक्टर धीरज कडलस, मेंदू सर्जन, ते पण उपस्थित आहेत. त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रशांत जावरे आहेत. मानसिक विकार तज्ञ डॉक्टर तांबे आहेत. हृदयरोग विकार तज्ञ डॉक्टर चंदेल आहेत. नाक कान घसार तज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी आहेत. तसेच स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर बेंडारी सर आहेत. बालरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र कोरडे आहेत. सचिन गोलप स्त्रीरोग तज्ञ आहेत. सचिन गोलप हे आपल्या गावचे मोठे प्रतिष्ठित आणि स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि आज ते कॅन्सरची पण तपासणी, स्त्रियांची सर्व तपासणी करणार आहेत. तर सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आणि इथे चष्मे तपासणी पण आहेत. तर चष्म्याचा नंबर काढून सगळे मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे. तसेच शाळेच्या मुलांसाठी ब्लड ग्रुप ची आपण व्यवस्था केली आहे. ब्लड ग्रुप तपासणी होणार आहे. तसेच सिकल सेल आजाराची तपासणी होणार आहे. स्त्रियांसाठी ईसीजी तपासणी होणार आहे आणि पुरुषांची ईसीजी, असं दोन्ही ईसीजी विभाग वेगवेगळे आहेत. हे सगळे तपासणी आपल्याकडे होणार आहे. तरी आता रुग्ण आलेले आहेत, बराच वेळ न घेता सगळे तज्ञ डॉक्टर त्यांची तपासणी करतील आणि त्यांनी त्या विभाग नेमून दिलेले आहेत. तिथे चौकशी विभाग आहे. चौकशी विभागामध्ये तिथे चौकशी करून पेपर काढायचा. तिथे डॉक्टर तुम्हाला सांगतील कोणत्या विभागात जायचं, ते तुम्हाला आशा सगळं त्या विभागामध्ये घेऊन जातील. सर्व औषधोपचार, सर्व तपासण्या सर्व मोफत आहेत. सर्वांनी लाभ घ्या. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सरकारी दवाखाना म्हटलं की आरोग्य शिबिर आहे म्हणून आपल्याला जायचं, चला येऊन तपासून जा. पण तुम्ही मानसिकता अशी ठेवा की आपल्याला सरकारी दवाखान्यात सुद्धा योग्य ट्रीटमेंट मिळते. नाहीतर मी बघतो आपली मानसिकता असते, शिबिर आहे ना, जरा आता काही काम नाही ना, मग आपण जावा. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्या सुविधा, सगळे तज्ञ डॉक्टर इथे आलेले आहेत. मला मागचा अनुभव आहे, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आलेली आहे. पण महिलांची तपासणी करते वेळेस निम्म महिला निघून जातात. बरोबर ना गोलप डॉक्टर? महिलांना मी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम करता, समाज घडवण्याचं काम करता. जो जरी इथं पुरुष संस्कृती असली तरी महिलांच्यावर खऱ्या अर्थानं आपलं घर चालतं, आपला कुटुंब चालतो, आपला गाव चालतो. जो सन्मान समाजामध्ये मिळतो आम्हाला सगळ्यांना, पुरुषांना, तो निव्वळ तुमच्या महिलांचा मिळतो. त्यामुळे महिलांचं आरोग्य चांगलं असेल तरच खऱ्या अर्थानं कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे या शिबिराचा, कारण मी मगाशी तुम्हाला अनुभव सांगला, महिला लाजतात आपला रोग सांगायला, त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त महिलांनी उपयोग, पुरुष कुठे निघून जातो, पण आपल्याला वेळात वेळ काढून आपण इथे आलेलो असतो. त्यानिमित्त महिलांना हे मी सांगेल की आता इथं बरीच मुलं आलेली आहेत. हे तुमची, आमचे सगळ्यांची मुलं आहेत. परंतु या निमित्तानं हे आरोग्य शिबिर आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं आता महिला सुखी आहेत, कारण
हाफ तिकिटात आपण प्रवास करतो, 1500 रुपये लाडक्या बहिणीचं मिळतात, परंतु आता आपल्याला तापच राहिला नाही पोरा सांभाळायचा. कारण काय सांगू का, पोर रडायला लागला का घेत त्याच्याकडे मोबाईल देता, घे तुझा तू खा. पोरांचा त्रासच राहिला नाही महिलांना. आता बघा ना, प्रत्येकाने विचार करा ना, पूर्वी 4 वर्ष 5 वर्ष होईपर्यंत, लहान मूल मोठा होईपर्यंत बाई अशी व्हायची का, तर तिला फार कष्ट लागायचं. आता तुम्ही काही झाला का पोराला मोबाईल देता जन्मण्यापासून. तर या निमित्तानं मी हेच सांगेल, तुम्ही मोबाईलवर बंदी आणा. कारण महिला खऱ्या अर्थानं घराला दिशा देऊ शकतात. महिलांनी मोबाईलचं काय डॉक्टर बरोबर आहे ना, की मोबाईलवर बॅन आणा. मोबाईल ठराविक वेळेला मुलांना तर बंद करा, तुम्ही तर बंद करणारच आहेत, परंतु तो जरी एक इथून संदेश घेतला तरी पुढे येणारी पिढी आपल्या खरं म्हणजे मोबाईल मध्ये खराब होईल. तुमचा कान खराब होईल, डोकं खराब होईल, सगळ्या बाबतीत. तर तो विषय सुद्धा महत्वाचा आहे. कारण आपण महिलांनी जर खऱ्या अर्थानं घर सांभाळलं, घराचं आरोग्य सांभाळलं तर आपली बचत होते. कारण आरोग्य आता गुरुडे डॉक्टरांनी सांगले सगळ्या सोयी इथे आहे. काय कमी आहे इथे, आता आमच्या दसऱ्याला ECG मशीन सुद्धा आहे. त्यामुळे पूर्वी आपल्याला ऍसिडिटी झाली, काही झालं का डॉक्टर सांगायचे मुरबाडला जा तुम्ही ECG काढा. आता ती सुद्धा सोय आहे. आणि गोरडे डॉक्टरांच्या सारखे मला वाटतं PSC आमच्या इतर जिल्ह्यातल्या दवाखान्यांच्या पेक्षा PSCचं आपल्या नाव आहे. सगळ्यात चांगली ट्रीटमेंट आपल्या PSC ला मिळते. कुठल्याही PSC मध्ये जा, तिथं डॉक्टर उपस्थित असतो, हे महत्वाचं आहे. बाकी तुम्ही लोक पण असे आहेत, ग्रामसेवक 8-15 दिवस येत नाही पण तक्रार नाही करणार, तलाठी येत नाही त्याची तक्रार नाही करणार, पण आरोग्य खात्याचा पुढे थोडा कर्मचारी झाला का आपण लगेच तक्रार करतो का, तर पुढाऱ्यांना त्याच्यात काही मिळतच नाही. त्यांना माहिती आहे ग्रामसेवक काम आडवेल, तलाठी काम आडवेल. त्यामुळे डॉक्टर हा खऱ्या अर्थानं आपला जीवनवाहिनी आहे. त्यामुळे डॉक्टर या निमित्तानं मी आपणास हेच सांगेन की खऱ्या अर्थानं आपले जे सरकारी डॉक्टर इथे आलेले आहेत सगळे हे खाजगी डॉक्टर आहेत, परंतु त्यांचंही म्हणणं असं आहे की कुठे जर तुम्ही ऑपरेशनला जाणार असेल, माझ्या हॉस्पिटलला आले तर मी सगळ्यात चांगली ट्रीटमेंट देऊन स्वस्तात देतील किंवा फुकट पण देतील. तर अशा पद्धतीने या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, विशेषतः महिलांनी याचा लाभ घ्यावा अशी मी आपणा सगळ्यांना विनंती करतो. आणि ही गर्दी अशीच पुढच्या शिबिराला कमी होवो, म्हणजे याचा अर्थ सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं अशी मी परमेश्वराजवळ विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. असं शिबिर पाहिजे की गर्भपिशव्या सरळ बाया काढून टाकतात. मला मी बोलायचं विसरलो लक्षात, त्यामुळे त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे, सरळच काढून टाकतात. मी अपघात झाले, आता दिवस भरले, 1 दिवस जरी पुढे गेले ना तर बाई 7 दिवस पण वाट बघायला, ते डॉक्टर सांगतात 7 दिवस वाट बघायला नको, म्हणजे करून टाका लोक लगेच ऑपरेशन करतात. आता आमचा स्टाफ आहे, दिवस फक्त 12 तारीख गेली त्याला 12 तारीख गेली ते डॉक्टर म्हणजे याच्यावर अशा शिबिरात ना महिलांच्या याच्यावर बोलायला का काढू नये किंवा जरी त्रास झाला सगळं डॉक्टर काय सांगतात मला तेच त्यांना बोलते. आरोग्याची तपासणी अहो तुमच्यासाठी मोफत आहे, आरोग्याची तपासणी. अशा प्रकारे आपण या ठिकाणी झालेला आहे, योग्य आहार केल्याने सुदृढ राहणार आहे. शिबिरात काय पण नाही विचारायचं, कुठल्याही आजारावर उपचार करण्याचा पण व्यंग केले स्त्रियांचा वेगवेगळे आपण या ठिकाणी डोळ्यांचे डॉक्टर आहेत, दातांचे डॉक्टर आहेत, वेगवेगळ्या रक्ताची तपासणी आहे. सर सांगा आपल्या प्रेक्षकांना. या ठिकाणी हे शिबिर मोफत भरवलेलं आहे. या शिबिरामध्ये रक्त तपासणी होते, तसेच डोळ्याची तपासणी होते, बाळ रोगाची तपासणी होते, स्त्री रोगाची तपासणी होते आणि आपल्याला क्षय रोगाची तपासणी होते, कर्करोगाची तपासणी होते. फुलांसाठी सुद्धा या ठिकाणी तपासणी, तसेच अस्थिरोग
म्हणजे हाडांचे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आहेत, त्याच्या सुद्धा तपासणी होते. आणि तसेच या ठिकाणी मेंदू रोग विभाग, मेंदू आजार लकवाचे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. तसेच त्वचा म्हणजे स्किनचे सुद्धा डॉक्टर या ठिकाणी आहेत, त्याचा सुद्धा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. तसेच मानसिक रोग विभाग, त्याचे सुद्धा या ठिकाणी डॉक्टर आहे बघा. तसेच हृदयरोग आणि धन्यवाद. या ठिकाणी लोकशाही त्यांचं गाणं प्रसिद्ध आहे, जे युट्यूबला तुम्ही सर्च करा, साई बाबा त्यांच्यावर. सर एक रिक्वेस्ट आपल्या प्रेक्षकांना ऐकूया, जेणेकरून घरी जाऊ आपण प्रेक्षक ते गाणं किती प्रसिद्ध झालंय याची तुम्हाला जाणीव होणार. सर्वांना विनंती करतोय, लोकशाही विनोद धोत्रे साहेब. थोडंसं मनोरंजन म्हणून मला सादर करीत आहोत. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मेरे बिना, खांद्यावर घेईन, तुला पालखीत मेरे बिना, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मेरे बिना. साई बाबा शिरडीला, साई चालत येईन, साई बाबा शिरडीला, साई चालत येईन, साई चालत येईन, सुख दुःख विसावीन, तुम्ही काढलीच नव्हती का अद्याप? मोबाईल बदलला असेल ती लिंक नाही आहे. कारण काय असू शकते? दाखवत नाहीये म्हणजे रेशन कार्डला ऑनलाईन नसले ना तर मग इथं दिसत नाही, नोंद नाही दाखवते. रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे. रेशन कार्ड ऑनलाईन असेल लगेच होतं. रेशन कार्ड केलंय का ऑनलाईन? आता केलंय सर, केव्हा केलंय? रेशन भेटतं बाबा आता तुम्हाला, केलंय ऑनलाईन नसतं. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, टीव्हीची आहे तपासणी, रक्ताची आहे तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, टीव्हीची आहे तपासणी, रक्ताची आहे तपासणी, आणि तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे. आरोग्याची तपासणी. आमचे बघे नमस्कार बंधूंनो, तर आपण ऐकूया शिवाजी महाराजांचं शिवनेरी तटीयावर शिवनेरी राजा शिवाजी जन्मला, शिवाजी जन्मला. चला आपलं शाहीर मला काका मामा बाबा आणि तुमच्या तपासणी आणि तुमच्यासाठी आरोग्याची तपासणी.
तुमच्यासाठी मोफत आहे आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे आरोग्याची तपासणी, तुमच्यासाठी मोफत आहे आरोग्याची तपासणी, औषधीची आहे तपासणी, रक्ताची आहे तपासणी. डॉक्टरकडे पैसे वाया घालवतात आणि त्यापेक्षा आपल्या नवीन तपासणी मोफत होत आणि रात्री शिबिरामध्ये जा आणि सगळ्या आजारावर एकच उपचार होईल, आजारावर उपचार होईल, औषधं सुद्धा मोफत मिळतील. काय म्हणता?